आहे सोल्युशन ऑफ लिक्विड्स इन लिक्विड्स. फर्स्ट चॅप्टर कोणता होता तो पूर्ण आपला एक्सप्रेशनचा होता, फ्री एनर्जी अँड इक्विलिब्रियम होता. आपला दोनच चॅप्टर होते या सेमिस्टरला. पहिला झाला त्याच्यात थोडे प्रॉब्लेम झाले आणि सेकंड आहे सोल्युशन ऑफ लिक्विड्स इन लिक्विड्स. पहिले इंट्रोडक्शन. आता सोल्युशन्स म्हणजे काय? फक्त सपोज जर एकच कंपाऊंड जर असेल तर आपण त्याला सोल्युशन म्हणू शकतो का? फक्त एक वॉटर असेल तर त्याला सोल्युशन म्हणू शकतो का? पण त्या वॉटरमध्ये जर आपण बेन्झीन ॲड केलं तर आपण त्याला सोल्युशन म्हणू शकतो ना. म्हणजे मग सोल्युशनची डेफिनेशन काय झाली सांगा बरं. सोल्युशनची डेफिनेशन काय झाली? होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर component or substances is called as solution. मग आपल्याला अशा सोल्युशनचं स्टडी करायचं आहे जे दोन्ही पण काय पाहिजे लिक्विड पाहिजे. त्या दोन्हीचं आपण मिक्सचर घेतलं तर त्याच्यामध्ये त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये काय डिफरन्स होतो किंवा त्याच्या कंपोजिशनमध्ये काय चेंजेस होतात का, त्याचा बॉइलिंग पॉईंटचे इन्क्रीज होतो की डिक्रीज होतो. सेपरेट पण बॉइलिंग पॉईंट घेणार आपण आणि एकत्र केल्यानंतरचा पण म्हणजे ते दोन्ही मिक्सचर एकत्र केल्यानंतर त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये काय चेंजेस होतात, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय चेंजेस होतात, केमिकल प्रॉपर्टीज काय चेंजेस होतात याचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. त्याच्यासाठी चार्ट दिले. आता सोल्युशन म्हणल्यानंतर एकाचं कंपोजिशन थोडंसं लो असणार आणि एकाचं कंपोजिशन थोडंसं हाय असणार. त्याला आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणतो. सोल्यूटचं कंपोजिशन कधी पण कसं असतं थोडंसं लो असतं सॉल्व्हंटपेक्षा, तर सॉल्व्हंटचं कंपोजिशन जास्त असतं. आता सपोज जर दोन्ही पहिलं काय टाइप्स ऑफ द सोल्युशन कंटेनिंग टू कंपोनंट गॅस दोन्ही जर सपोज सोल्यूट पण गॅस असेल सॉल्व्हंट पण गॅस असेल तर एक्झाम्पल काय झालं एअर झालं. नंबर 2 आहे गॅस प्लस लिक्विड एरिएटेड वॉटर झालं. म्हणजे वॉटरमध्ये जर आपण एअर पास केली तर ते कोणतं झालं मग गॅस प्लस लिक्विड. वॉटर काय आहे लिक्विड आहे आणि एअर काय आहे एक गॅस फॉर्ममध्ये असते. नंबर 3 आहे गॅस प्लस सॉलिड हायड्रोजन पॅलाडियम. हायड्रोजन हा कसा असतो हायड्रोजन हा गॅस असतो आणि सॉलिड म्हणजे आपण पॅलाडियम घेणार. नंबर 4 आहे लिक्विड प्लस गॅस मॉइश्चर इन एअर. आता आपण पाहतो धुकं पडतो, धुकं माहिती नाही सर्वांना, तर त्याच्यामध्ये जर एअर असेल तर ती कोणती एअर होती मॉइश्चर इन एअर झालं. नंबर 5 आहे लिक्विड अल्कोहोल इन वॉटर. इथेनॉल घ्यायचं वॉटरमध्ये टाकायचं ते कोणतं सोल्युशन झालं लिक्विड इन लिक्विड. नंबर 6 आहे लिक्विड इन सॉलिड बेन्झीन इन सॉलिड आयोडीन. बेन्झीन हे कसं आहे लिक्विड आहे आणि आयोडीन हे कसं असतं सॉलिड असतं. नंतर 7 आहे सॉलिड गॅस सब्लिमेशन ऑफ कॅम्फोर इन एअर. आता कॅम्फोर हा एक कंपाऊंड आहे तो झाला सॉलिड आणि एअर काय झाली गॅस. नंबर 8 आहे सॉलिड प्लस लिक्विड. शुगर काय आहे सॉलिड लिक्विड आहे सॉलिड आणि वॉटर लिक्विड. नंबर 9 सॉलिड अलॉय कॉपर इन गोल्ड. आता गोल्ड मध्ये आपण काहीतरी मिक्सचर करायचं म्हणून काय ऍड करत असतो कॉपर. म्हणजे प्युअर गोल्ड नसतं पण आपल्याला जर एक्झाम्पल म्हणून घ्यायचं असेल तर आपण ते सॉलिडचं घेणार. आता हे फक्त कंपोजिशन झाले सोल्यूटचे आणि सॉल्व्हंटचे. आपल्याला मेन कोणता आहे लिक्विड मग याच्यामधून आपल्याला मेन कोणता आहे फक्त 5 नंबरचा लिक्विड अल्कोहोल इन वॉटर. आपल्याला स्टडी तसंच करायचं फक्त एक्झाम्पल माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आहे मोड्स ऑफ एक्सप्रेसिंग कंपोजिशन ऑफ द सोल्युशन. आता सोल्युशन आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. आपण सोल्युशनचं कंपोजिशन एक्सप्रेस करण्यासाठी कोणत्या टर्म यूज करतो. तुम्ही सोल्युशन बनवता ना किती नॉर्मलचं आहे मोलारचं आहे असं सोल्युशन बनवता की नाही. त्याची नॉर्मॅलिटी मोलॅरिटी किंवा मोल फ्रॅक्शनमध्ये आपण त्याचं काय करतो एक्सप्रेशन करतो. द रिलेटिव्ह नंबर ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन ए सोल्युशन ऑर मिक्सचर इज नोन ॲज इज कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्या सोल्युशनमध्ये त्याचं काय करायचं होतं द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन ए सोल्युशन. सबस्टन्सचं किती अमाऊंट प्रेझेंट आहे त्या सोल्युशनमध्ये त्याला आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. लेट अस कन्सिडर 2 कंपोनंट घेतले A अँड B. आता WA आणि WB म्हणजे काय वेट इन ग्रॅम्स ऑफ A अँड B. Aचं ग्रॅम्समध्ये वेट घेतले Bचं पण ग्रॅम्समध्ये वेट घेतले. NA आणि NB म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ त्याचे मोल्स किती ते झालं वेट. WA आणि WB काय झालं वेट झालं पण त्याच्यामध्ये त्याचे मोल्स किती आहेत A चे मोल्स किती आहेत B चे मोल्स किती. आता मोल्स मोलॅरिटी नॉर्मॅलिटी हे आपण 11वी पासून शिकत आलो बरोबर आहे ना. त्याच्यावरून आपल्याला त्याचे
नॉर्मॅलिटी मोलॅरिटी माहित असेल तर आपण त्याचे मोल्स काढू शकतो. नंतर घेतले VA आणि VB म्हणजे व्हॉल्यूम घ्यायचा त्याचा. आता लिक्विड म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं व्हॉल्यूमच घ्यायला लागेल ना, बरोबर ना. मग त्याच्यासाठी VA आणि VB घेतले. आणि कॅपिटल V म्हणजे काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर. म्हणजे आपण A कंपोनंट किती घेतला आणि B कंपोनंट किती घेतला याचं टोटल मिक्सचर केल्यानंतर त्याचा टोटल व्हॉल्यूम किती होतोय तो काय घेतला, कॅपिटल V. आता हे आपल्याला एक्सप्रेस कशामध्ये करायचे ते नेक्स्ट स्लाइड मध्ये. वेट पर्सेंट मध्ये आणि व्हॉल्यूम पर्सेंट मध्ये करायचे. आता वेट पर्सेंट मध्ये जर एक्सप्रेस करायचं असेल तर त्याची डेफिनेशन काय होती, द वेट ऑफ कंपोनंट B इन द सोल्युशन इज गिवन बाय. आता B चं करायचंय ना, मग B डिवाइडेड बाय VA प्लस VB म्हणजे काय, तो टोटल वेट झालं त्याचं VA चं आणि VB चं. आणि आपल्याला त्याचं काय काढायचंय, पर्सेंट काढायचंय म्हणून इंटू काय 100. आता हे झालं पर्सेंट, वेट पर्सेंट ऑफ B. आता हे जर वेट पर्सेंट ऑफ A काढायचं असेल तर कसं केलं असतं, WA अपॉन WA प्लस WB इंटू 100. तर B चं घेतलंय म्हणून आपण न्यूमरेटरला काय घेतला, WB घेतलाय. पण WA चं काढायचं असेल तर WA घेतला असता. हे झालं वेटचं. सेम ॲज व्हॉल्यूमचं आहे, व्हॉल्यूम पर्सेंट ऑफ B VB अपॉन VA प्लस VB इंटू 100. म्हणजे आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. टोटल व्हॉल्यूम तुमचा जो टोटल मिक्सचर आहे किंवा जे सोल्युशन आहे त्याच्यामधून आपल्याला फक्त B चं व्हॉल्यूम पर्सेंट काढायचा असेल तर तो कसा काढणार, टोटल व्हॉल्यूम तुम्हाला माहित असेल तुम्ही B किती घेतलाय, सॉल्व्हंट A आणि सॉल्व्हंट B किंवा कंपोनंट A आणि कंपोनंट B घेणार. तुम्हाला त्याचं पर्सेंट काढायचं किंवा त्याचा व्हॉल्यूम काढायचं, तुम्ही तो पर्सेंट मध्ये काढणार आहे. म्हणून फक्त त्याचं काय करायचंय, VB अपॉन VA प्लस VB. आता VA प्लस VB म्हणजे काय, तुमचा जो टोटल व्हॉल्यूम आहे तो घेतला तरी चालेल. सपोज आता आपण याचं एक एक्झाम्पल घेऊन पाहू. शुगर आणि वॉटर घेतले वेट काढण्यासाठी, ठीक आहे. आता तुम्हाला तुमचे शुगर किती वेट मध्ये घेतली त्याचं पर्सेंटेज मध्ये काढायचे. मग कसं घेणार, तुम्ही शुगरचं जेवढं वेट घेतलंय ते वरती घेणार. तुमचं टोटल जेवढे वेट झाले शुगर आणि वॉटरचं हे वेट किती झाले ते किती कुठे घेणार, डिवायडेडला घेणार, इंटू 100 करणार. त्याचं काय निघेल ते पर्सेंटेज निघेल. आणि तसंच त्याचा व्हॉल्यूम काढायचा असेल. आता व्हॉल्यूम म्हणल्यानंतर आपल्याला दोन्ही पण सबस्टन्सेस कोणते घ्यायला लागतील, लिक्विड घ्यायला लागतील. मग आता VB म्हणजे V जो सेकंड कंपोनंट घेतलाय त्याचं जर व्हॉल्यूम पर्सेंट मध्ये काढायचा असेल तर V चा किती व्हॉल्यूम घेतलाय तो न्यूमरेटरला घेणार. दोन्हीचा मिळून किती झालाय तो डिनॉमिनेटरला घेणार आणि इंटू 100 करणार. इंटू 100 करायचं असतं पर्सेंटला घेतलं आपल्याला सांगू ना माहिती. याच्या फक्त डेफिनेशन येतात तुम्हाला, प्रॉब्लेम वगैरे. आता अझोट्रोप्स म्हणजे काय, अझोट्रोप्स म्हणजे ज्याचे बॉइलिंग पॉइंट आणि कंपोजिशन, एखाद्या मिक्सचरचं बॉइलिंग पॉइंट आणि कंपोजिशन हे सेम राहिलं पाहिजे. आपण डिस्टिलेशन करताना जे मिक्सचर घेणार आहे, आता मिक्सचर म्हणजे सोल्युशन ठेवा, मिक्सचरमध्ये 2 कंपोनंट असतात बरोबर. त्याचं डिस्टिलेशन करताना बॉइलिंग पॉइंट पण चेंज नाही झाला पाहिजे आणि त्याचं कंपोजिशन पण काय झालं नाही पाहिजे, चेंज नाही झालं पाहिजे, ॲज इट इज राहिलं पाहिजे. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, अझोट्रोप्स म्हणायचं. आता त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल दिले. बॉइलिंग पॉइंट अँड कंपोजिशन ऑफ अझोट्रोपिक मिक्सचर ॲट कन्फाइनिंग प्रेशर ॲट 76 सेंटीमीटर मर्क्युरी. तुम्ही जो मर्क्युरी घेतात थर्मोमीटरमध्ये तो कितीचा असतो, 76 सेंटीमीटरचा असतो मर्क्युरी. जो रेड कलरचा दिसतो तो 76 सेंटीमीटरचा असतो. आता टाईप दिले मिनिमम बॉइलिंग पॉइंट आणि मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट. जर डिस्टिलेशन केल्यानंतर कोणाचे बॉइलिंग पॉइंट हे कमी असतात आणि कोणाचे जास्त असतात. पहिल्यांदा दिलाय वॉटर प्लस इथाइल अल्कोहोल, त्याचा बॉइलिंग पॉइंटचं मिक्सचर असतं. जर मिक्सचर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट किती येतो, 78 येतो. आणि वेट पर्सेंट ऑफ बी इन अझोट्रोप्स म्हणजे बी म्हणजे कोणता झाला हा, इथाइल अल्कोहोलचं वेट पर्सेंटेज किती येते, 95 येते. नंतर सेम आहे इथाइल अल्कोहोल बेन्झीन, त्याचं पण तसं दिलंय बॉइलिंग पॉइंट. आता हे बॉइलिंग पॉइंट कोणाचे दिले, दोघांचे वेगवेगळे सेपरेट नाही दिले. इथाइल अल्कोहोल आणि बेन्झीनचे सेपरेट दिलेले नाही. जेव्हा आपण इथाइल अल्कोहोल आणि बेन्झीनचं मिक्सचर घेऊन त्याचा बॉइलिंग पॉइंट दिलाय, त्या दोन्हीचं मिक्सचर घ्यायचं आणि मग त्याचा बॉइलिंग पॉइंट घ्यायचा, सेपरेट घ्यायचा नाही. अझोट्रोप्स म्हणजे काय, दोन्हीचं मिक्सचर घेऊन मग त्याचा बॉइलिंग पॉइंट घ्यायचा असतो. तो चेंज नाही झाला पाहिजे फक्त.
मग त्या दोन्हीचं घेतलंय. नंतर ॲसिटिक ॲसिड बेन्झीन, त्याचं किती येतो, ET येतो. आणि वेट पर्सेंट ऑफ बी, आता हे वेट पर्सेंट ऑफ बी आपण कसं काढणार, याच्या आधी जो फॉर्म्युला पाहिला त्याच्याप्रमाणे त्याचं वेट पर्सेंट ऑफ बी काढणार. नंतर पिरिडीन प्लस वॉटर, त्याचा बॉइलिंग पॉईंट किती येते, 92 येते. आता तुम्ही जनरली पाहिलं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो, 100 किंवा 99 असतो किंवा 99 पॉईंट समथिंग येतो. पण इथे किती दिलाय, 92. म्हणजे जर आपण सोल्युशन किंवा जे मिक्सचर एकत्र घेतलं तर बॉइलिंग पॉईंट हा कसा होतो, डिक्रीज होतो का इन्क्रीज होतोय, डिक्रीज होतो. तसा वॉटरचा किती आहे, 99 आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण एखादं मिक्सचर ऍड केलं तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे बॉइलिंग पॉईंट त्याचा इन्क्रीज होत नाही. म्हणजे तो काय आहे, अझोट्रोप्स आहे. अझोट्रोप्स म्हणजे काय, त्याचा बॉइलिंग पॉईंट चेंज झाला पाहिजे थोडा तरी. नंतर काय, मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंट वॉटर प्लस नायट्रिक ऍसिड. आता त्याचं काय होते, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होते. नंतर वॉटर प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड किती आहे, 108.6. इथं दिले मिनिमम बॉइलिंग पॉईंट आणि मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंटचे वेगवेगळे एक्झाम्पल दिले. क्लोरोफॉर्म प्लस कोणतं पण ऍसिड घेतलं आपण तर त्याचं किती येतोय, 64 येतोय. नंतर पिरिडीन प्लस फॉर्मिक ऍसिड, त्याचा परत काय झालाय, थोडासा इन्क्रीज झाला. आणि हे वेट पर्सेंट ऑफ बी कसं काढले समजले, कसं, WB upon WA plus WB into 100. नंतर राउट्स लॉ. आता हा राउट्स लॉ काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इन द सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोल फ्रॅक्शन. नंतर फॉर बायनरी मिक्सचर ऑफ कंपोनेंट ए आणि बी घेतलाय. पार्शियल वेपर प्रेशर आपण कशाने डिनोट करणार आहे, PA. आता एक कंपोनेंट घेतलाय PA, A किंवा B चा घेतलाय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हिज मोल फ्रॅक्शन. आपण मोल फ्रॅक्शन कशाने डिनोट केले, तिथे X A ने डिनोट केले. म्हणजे P काय झाला, त्याचा वेपर प्रेशर झाला आणि X काय झाला, मोल फ्रॅक्शन झालाय. फक्त कंपोनेंट A साठी आणि कंपोनेंट B साठी वेगवेगळे डिनोट केले. समजते. P म्हणजे काय झालं की मग वेपर प्रेशर आणि X काय झाला, मोल फ्रॅक्शन. The partial vapor pressure of any component is directly proportional to its mole fraction. त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं इक्वेशन आहे. नंतर P0 is equal to vapor pressure of component in pure state. आता PA कोणता झाला, फक्त वेपर प्रेशर झाला. पण P0A म्हणजे काय, प्युअर स्टेट मध्ये असणाऱ्या कंपोनेंटचा वेपर प्रेशर. मग PA काय, वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट A इन द सोल्युशन. तसंच आपल्याला कंपोनेंट B चं घ्यायचे. आता P0 म्हणजे काय, प्युअर कंपोनेंटचा, प्युअर स्टेट मध्ये असणाऱ्या कंपोनेंटचा वेपर प्रेशर. आणि P म्हणजे काय, फक्त सिंपल वेपर प्रेशर. आणि P0 म्हणजे काय, प्युअर स्टेट मध्ये असणाऱ्या कंपोनेंटचा वेपर प्रेशर. आणि सिंपल P म्हणजे फक्त सोल्युशनचा वेपर प्रेशर. नंतर त्याचे काही लिमिटेशन दिले. राउट्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली टू व्हेरी डायल्यूट सोल्युशन. सोल्युशन कसं पाहिजे, डायल्यूट पाहिजे. मोर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनला राउट्स लॉ हा ऍप्लिकेबल होणार नाही. का ऍप्लिकेबल होणार नाही, तर त्याच्यामध्ये मोर कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे त्याचा वेपर प्रेशर पण कसा जाईल, हाय जाईल. त्याच्यामध्ये असणारे जे मोल फ्रॅक्शन आहेत ते मोल फ्रॅक्शन एकदम निग्लिजिबल असते, 0 असते त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साईन राहणार नाही, ते डायरेक्ट कसं होईल, 0 होईल त्याच्यामधला वेपर प्रेशर. त्यामुळे तो फक्त डायल्यूट सोल्युशनला ऍप्लिकेबल आहे. इट इज ऍप्लिकेबल टू द सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट ओनली. व्होलेटाइल सोल्यूटला प्रेशर अप्लाय केला जात नाही, कारण की व्होलेटाइल सोल्युशन हे सोल्यूट कसे असतात, ते इझिली इव्हॅपोरेट होतात ना. मग त्याचा आपण वेपर प्रेशर घेऊ शकतो का, नाही. त्यामुळे ते फक्त व्होलेटाइल, नॉन व्होलेटाइल कंपाऊंडलाच ऍप्लिकेबल आहे. इज नॉट ऍप्लिकेबल टू द सोल्यूट which dissociate or associate in the particular solution. म्हणजे त्या सोल्युशनचं आपण त्याच्यामध्ये जे सोल्यूट ऍड करणार आहोत त्याचं काय झालं नाही पाहिजे, डिसोसिएशन पण नाही झालं पाहिजे आणि असोसिएशन पण नाही झालं पाहिजे. सपोज आपण जे मागच्या सेमिस्टरला घेतलं होतं KI चे सोल्युशन ते होतं, त्याचा डिस्ट्रीब्युशन रेशो ते घेतलं होतं आपण. काही सोल्युशन HCl मध्ये जातं, काही वॉटर मध्ये जातं. म्हणजे त्याचं काय होतं, तिथं डिसोसिएशन होत होतं. असे सोल्यूट घ्यायचे नाही. म्हणजे ज्या सोल्युशनचं डिसोसिएशन होतंय असे सोल्युशन घ्यायचे नाही. मग त्याच्यासाठी तो ऍप्लिकेबल होणार नाही. राउट्स लॉ इन कॉम्बिनेशन विथ द डाल्टन लॉ ऑफ द वेपर प्रेशर. इथे डाल्टन लॉ दिलाय
डाल्टन लॉ काय करायचं, टोटल वेपर प्रेशर घ्यायचा सगळ्या कंपोनंटचा. एखाद्या सोल्युशनमध्ये 3 मिक्सचर असतील किंवा 3 सबस्टन्सेस असतील, त्याचा सगळ्यांचा वेपर प्रेशर किंवा त्याचे जे मोल फ्रॅक्शन असतील त्याची फक्त काय करायची आपल्याला समेशन करायची. इथे पहा PA ची घेतली, P0 सॉरी जे A कंपोनंट आहे त्याचं पण घेतलं आणि B कंपोनंट आहे त्याची पण काय घेतली, फक्त समेशन घेतली. म्हणजे डाल्टन लॉ का सांगतो, फक्त जे काही तुम्ही जे मिक्सचर घेणार आहे किंवा जे सबस्टन्सेस घेणार आहे त्याच्या सगळ्या मोल फ्रॅक्शनची आणि पार्शियल वेपर प्रेशरची काय घ्यायची, फक्त ॲडिशन घ्यायची. ते तुम्ही जे वरती एक्सप्रेशन लिहिलं होतं PA XA त्याची फक्त काय घ्यायची, फक्त खाली डाल्टन्स लॉ मध्ये त्याची ॲडिशन घ्यायची. बाकीचं आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन म्हणजे काय, दिस सोल्युशन ओबेज Raoult's law at all composition of the solute in the solvent. आयडियल सोल्युशन म्हणजे काय, त्याचं कॉम्पोजिशन आहे ते कसं पाहिजे, ऍट एनी लेवलला सेम पाहिजे, त्याचं कॉम्पोजिशन चेंज झालं नाही पाहिजे. Ideal solution is the one in which the activity of each constituent is equal to its mole fraction. म्हणजे त्याच्यामधले जे मोल फ्रॅक्शन आहे ते कसे पाहिजे, त्याची ऍक्टिव्हिटी इच युनिट पाहिजे, ऍक्टिव्हिटी चेंज नाही झाली पाहिजे. काही काही मोल फ्रॅक्शनची ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याची जी साईज आहे ती सेम पाहिजे. जर तेव्हा जर काय म्हणणार आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. सपोज जर एखाद्या कंपोनंटमध्ये जर प्रेसिपिटेट येत असतो, आपला प्रेसिपिटेट येतो ना तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये घेतात, ते सोल्युशन कसं पाहिजे तुम्हाला, आयडियल पाहिजे. त्याच्यामधून जी लाईट ट्रान्समिट होणार आहे ती आयडियल ट्रान्समिट झाली पाहिजे. त्याच्यासाठी ते सोल्युशन कसं पाहिजे, आयडियल. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे कॉन्स्टिट्युएंटची साईज ही कशी पाहिजे, युनिट ऍक्टिव्हिटी म्हणजे पाहिजे. काही साईज काहींची साईज कमी, काहींची साईज जास्त अशी नाही पाहिजे. तर काय म्हणणार, आयडियल सोल्युशन म्हणणार. Two liquids A and B form the ideal solution when AA and BB molecule attraction will be same and hence A and B molecule attraction will be almost same as the A and BB molecular attraction. आपण A आणि B ह्या दोन्हींची पण युनिट ऍक्टिव्हिटी घेतली, म्हणजे त्या दोन्हींची पण साईज सेम घेतली. A ची पण साईज सेम आहे, B ची पण साईज सेम आहे. मग AA पण कसं झालं, आयडियल सोल्युशन झालं. BB पण कसं झालं, आयडियल सोल्युशन झालं. आणि AB आणि BA हे पण सोल्युशन कसं होणार, आयडियल होणार ना, कारण की A ची पण साईज सेम आहे, B ची पण साईज सेम आहे. म्हणून आपण A आणि जे B घेणार आहे ते साईज सेमच असणार ना दोन्हींची पण, ते कोणतं झालं, आयडियल सोल्युशन झालं. त्याची फक्त खाली एक्झाम्पल दिले, इथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड अँड इथाइल ब्रोमाइड, N हेक्सेन अँड N CCl4 अँड SiCl4. त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्यांची कंपाऊंडची साईज सेम, म्हणजे इथाइल क्लोराइड किंवा इथाइल ब्रोमाइड घेतले. म्हणजे त्याचेच फक्त ते काय घेतले, इथाइल क्लोराइड आणि इथाइल ब्रोमाइड हे एकमेकांचे काय आयसोमर्स. स्टीम डिस्टिलेशन. आता स्टीम डिस्टिलेशन म्हटल्यानंतर स्टीमचाच अर्थ काय होतो, आपण काय म्हणतो, व्हेपर किंवा व्हेपर्स तयार होतात त्याचे. आता जे मिक्सचर आहे ते आपल्याला स्टीम डिस्टिलेशननी सेपरेट करायचे. त्याच्यासाठी आपण त्याला डायरेक्ट डायरेक्ट आपण याला बर्नर यूज करणार नाही, कारण ते काही सोल्युशन आपण कसे घेतो स्टीम डिस्टिलेशन मध्ये, व्होलॅटाईल पण कंपाऊंड असतात ना. तुम्ही आता प्रॅक्टिकल मध्ये डिस्टिलेशन केले हिकमन हेडचा यूज करून, बरोबर, सेम करणार आहे. पण आपण ते कसे करणार आहे, वॉटरच्या स्टीम पास करून त्याला स्टीम डिस्टिलेशन करणार आहे. तिथं तुम्ही कसं केलं होतं, वॉटर बाथ मध्ये हिटिंग लावली होती, बरोबर. इथे डायरेक्ट वॉटर बाथ मध्ये न लावता फक्त त्याच्या स्टीम पास करणार त्या मिक्सचरला. त्या मिक्सचरला स्टीम पास झाल्यानंतर, आता स्टीम पास केलं त्याच्यामध्ये स्टीम पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वॉटर असतील ते वेगळ्या कंपाऊंड मध्ये जातील आणि दुसरे कंपाऊंड येते ॲज इट इज त्याच डिस्टिलेशन फ्लास्क मध्ये राहतं, बरोबर ना. तुम्ही काय केलं होतं, 2 कंपाऊंड घेतले होते, त्याला वॉटर बाथ मध्ये ठेवलं. वॉटर बाथ मध्ये झाल्यानंतर जे व्होलॅटाईल
कंपाऊंड होतं ते कुठे गेलं होतं, हिकमन हेडमध्ये गेलं, आणि जे नॉन व्होलेटाईल कंपाऊंड आहे कुठे राहिलं, डिस्टिलेशन क्लासमध्ये ॲज इट इज राहिलं होतं. इथं फक्त आपल्याला सेम तसं करायचे, फक्त ते दोन कंपाऊंड एकमेकांमध्ये कसे पाहिजे, इमिसिबल पाहिजे, दोन्ही पण त्यामध्ये मिसिबल झाले नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जे मिक्सचर घेणार आहोत ते कसं पाहिजे, इमिसिबल पाहिजे. व्होलेटाईल पण असू शकतं, फक्त ते दोन मिक्सचर कसे पाहिजे, इमिसिबल पाहिजे. ते मिसिबल झाले तर त्यांचं सेपरेशन करणं किंवा डिस्टिलेशन करणं आपल्याला डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे ते कसे घ्यायचे आपल्याला शक्यतो इमिसिबल घ्यायचे. आता त्याच्यामध्ये दिले त्याचे फक्त मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक लिक्विड्स आर इमिसिबल विथ वॉटर. आपले जे ऑर्गॅनिक लिक्विड आहे ते शक्यतो वॉटरमध्ये इमिसिबलच असतात, म्हणून आपल्याला ते वॉटरमध्ये घ्यायचे. When such liquid is to be separated from other non-volatile impurities, it is often with distilled with steam. म्हणजे आपण ते कसे करणार, डिस्टिलचे फक्त स्टीमचा यूज करून डिस्टिल करणार. The process become particularly useful when the liquid is high boiling point and decomposition near its normal boiling point. म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला कसा घ्यायचा आहे, हायर बॉइलिंग पॉईंटचा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते डिकम्पोज होताना कुठे होतील, डिकम्पोज त्याच्या बॉइलिंग पॉईंटच्या जवळ गेल्यानंतरच ते पटकन सेपरेट केले जातील, आधी सेपरेट होणार नाही. In steam distillation, the liquid is distilled with steam at temperature considerably below 100. म्हणजे आपल्याला 100च्या टेम्परेचर कसं ठेवायचे, बिलो 100 ठेवायचे. इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉईंट अँड द डेंजर ऑफ इट्स कॉम्पोजिशन इज दस अवॉइडेड. शक्यतो जे कंपाऊंड आहे तर 100च्या पुढे गेलेलं त्याचं डेंजरस होऊ शकते त्याचं कॉम्पोजिशन. त्याच्यामुळे आपण त्याचं बॉइलिंग पॉईंट किती ठेवणार आहे, बिलो 100. फॉर एक्झाम्पल, द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट 74 सेंटीमीटर मर्क्युरी इज 99 डिग्री and that of chlorobenzene 133 degrees Celsius, while the mixture of chlorobenzene and water boils at 90.5 degrees Celsius. म्हणजे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जनरली कसा आहे, 99 डिग्री सेल्सिअस आहे, आणि क्लोरोबेन्झिनचा किती आहे, 133 डिग्री सेल्सिअस आहे. पण त्या दोन्हीचं जर आपण मिक्सचर घेतलं त्याचा बॉइलिंग पॉईंट किती येतोय, 90.5 डिग्री सेल्सिअस होते. म्हणजे तो कसा येतोय, बिलो 100च येतो. पण जो तो ते मिक्सचर जर आपण असं घेतलं असतं की त्याचा बॉइलिंग पॉईंट अबव 100 जातोय तर ते डेंजर झालं असतं. त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही कंपाऊंड असे चूज करायचे की त्यांचा मिक्स केल्यानंतरचा बॉइलिंग पॉईंट कसा पाहिजे, बिलो 100चा पाहिजे, तरच आपण त्याचं स्टीम डिस्टिलेशन करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. आता याच्यामध्ये फक्त असं थोडंसंच राहिले, प्रॉब्लेम राहिले म्हणजे ते प्रॉब्लेम आपण क्लासमध्ये